अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. करवीर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग NH 48च्या पूर्वेस असलेल्या गोकुळ शिरगाव येथील हॉटेल विसावामध्ये एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली. हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामावर असलेल्या नोकरानंच काउंटरमध्ये ठेवलेली 1,58,000 रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पवन पवार राहणार नाशिक हा चालू महिन्याच्या 7 जून 2026 पासून हॉटेल विसावा इथं मॅनेजर म्हणून नोकरीस होता. हॉटेलचे मालक व फिर्यादी प्रमोद शेट्टी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून हॉटेलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेली होती. दिनांक 25 जून 2026 रोजी दुपारी 12:48 सुमारास संशयित मॅनेजरनं मालकांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्यानं हॉटेलच्या काउंटरमध्ये ठेवलेली दैनंदिन व्यवहाराची एकूण 1,58,000 रुपयांची रोकड, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा चोरल्या. तो तिथून फरार झाला. काउंटरमधील रक्कम गायब असल्याचं आणि मॅनेजरही बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर हॉटेल मालकांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक प्रमोद शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलिसांनी संशयित आरोपी पवन पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. चोरटा चोरी करताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप इदे करतायत. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.